स्वतःचा कचरा इकडे तिकडे टाकू नका. तर ती जर प्रत्येकाने अशी जबाबदारी घेतली ना तर खरोखरच कचरा कशाला होणार आहे की आपल्या मुलांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या इतिहासामध्ये काय घडलं आहे, कोणी काय केलं आहे हे समजलंच पाहिजे. आता शिक्षणामध्ये ते नाही आहे, पण आपण असं शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये ते शिकवलं पाहिजे आणि परत आपणसुद्धा त्यांना ती शिकवण दिली पाहिजे. इथलं मुंबईला वगैरे मी फिरतो ना तर मराठी माणूससुद्धा मराठी माणसाशी हिंदी बोलतो का, तर त्याला वाटतं की समोरचा व्यक्ती मराठी समजत नसावा, हिंदी समजत असावा. पण आपण कशाला त्यांच्या भाषेत बोलायचं, जरी तो हे असला परप्रांतीय असला. तो जर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन जर कमवत आहे, पैसा कमवतो आहे, तर त्याला आपली मराठी भाषा शिकायची गरज आहे. आपल्याला नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आत्ता आपण चाललो आहोत आपल्या चिपळूण शहरापासून साधारण 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आपल्या गोवळकोट गावामधील गोविंदगड या ठिकाणी आता आपण चाललो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोविंदगडाच्या तिन्ही बाजूला आपल्या वाशिष्ठी नदीचा फेरा आहे. हा गोविंदगड गोवळकोट गावामध्ये असून याला गोवळकोटचा किल्लासुद्धा आम्ही म्हणतो. किल्ल्यावरून तुम्ही परशुराम घाट, परशुराम गाव, मिरजोळी, परत आपले चिपळूण शहर, गोवळकोट गाव हे संपूर्ण बघू शकता. तर म्हणजे आता मी आपल्या गोवळकोटमध्ये गोवळकोटच्या त्या मोहल्ल्यातून आपण वरती आलो आहे आणि मोठा चढायचा आहे, सरळ चढ आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे तो डायरेक्ट आपल्याला किल्ल्यावरती येतो. पूर्ण हा रस्ता चढल्यावरती पहिला इथं बोर्ड भेटला आहे, किल्ले गोविंदगड. तर इथे आपल्या नगर परिषदेची पाण्याची टाकीसुद्धा आहे आणि इकडून आता आपण पुढे जाणार आहोत. तर म्हणजे चढापर्यंत तो रस्ता चांगला होता, त्याच्या पुढे जो हा रस्ता आहे ना तो पूर्ण कच्चा रस्ता आहे. पूर्ण आपण किल्ला चढलेलो नाही आहोत. याच्या आधी इकडे बघितलं तर मस्त इकडून परशुराम घाट दिसतोय समोर. ट्रेन सुद्धा आली. साईडने मला माहिती नव्हतं की आपल्याला या साईडनं वरती गाडी यायला आहे. मला दीपक दादा बोलले. मी आता तिकडे आज दुपारी गेलो होतो, तर तिकडून येताना मला त्यांनी सांगितलं की आपल्या वरती गाडी जाते, तर तिकडून तू गाडी घेऊन वरती जाऊ शकतोस. इकडे बघू शकता पूर्ण नद्यांचा संगम आहे, मध्ये छोटे बेट झालेत. किल्ल्याची ही समोरची भिंत आहे जी दगडांची आहे. इथे मोठे मोठे दगड आहेत बघा, आणि ती एक लेवल कशी बांधली लावली. पाय वाट आहे खालून वरती यायला करंजेश्वरी मंदिरातून. तर मंडळी, हा पूर्ण असा किल्ल्याचा समांतर असा जमिनीचा भाग आहे. याच्या बाजूला पूर्ण तटबंदी आहे, जी तटबंदी तुम्ही बघू शकता पूर्ण दगडांची आहे. ते वरती पोरं आलेत, त्यांचं शूट चालू आहे. कचरा टाकायला मोठी कुंडी आहे. मी एकदा चालवतो याच्या आधी, या ठिकाणी सुद्धा एकदा चालवतो. ज्या वर्षी मी चिपळूणला होतो ना आत्याच्या इथे, 19 फेब्रुवारीला आपली इथं शिवजयंती असते चिपळूणला. तर त्या दिवशी इथे पेटती मशाल इथून चालत तिथपर्यंत म्हणजे पवार आईपर्यंत नेली जाते. तर त्या उत्सवाला मी इथे होतो. त्या वर्षात मी चिपळूणलाच असलो ना, तर तेव्हा मी एकदा आलो होतो पहिल्यांदाच. त्याच्यानंतर आत्ता आलो आहे आणि खाली एकदम भारी वाटतं एवढं. इकडून हा पूर्ण सनसेट, या साईडला सनसेट येईल आणि आपण बरोबर परफेक्ट टायमाला आलेलं आहे. त्या टायमाला सनसेटसुद्धा भेटेल आणि पूर्ण मागचा बाजूचा व्ह्यूसुद्धा दिसेल. पहिलं मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग आपण किल्ला बघूया. आणि इथे तुम्हाला सुरुवातीला आता आपण इथून जातोय म्हणून हे दाखवतो की इथे सर्व या तोफ ठेवल्यात, तोफा. तर मंडळी, या सर्व तोफा आहेत ना पहिल्या त्या तटबंदीला होत्या आणि आता या इथे म्हणजे लोक पर्यटकांना दिसण्यासाठी एकत्रित करून ठेवल्यात. मस्त भेड्याचे आहेत पूर्ण. या काय काय असे गंजले पावसात असल्यामुळे.
परफेक्ट असा एकाच ठिकाणी त्यांचं ठेवून लोक बघू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य सांभाळून ठेवण्यासाठी किती मेहनत घेतली. त्यांनी लढाया केल्या, त्यांनी आपल्या धर्मासाठी, धर्म वाचवण्यासाठी खूप काही केले. रात्री अपरात्री आपल्या माव्यांना घेऊन डोंगरा भागातून वगैरे जाऊन लढाया केल्या आपल्या शत्रूंशी. त्यांनी लढाईचं काम करून आपल्यासाठी त्यांनी भरपूर काय मोठं उभं करून ठेवलं आहे. पण ते आपल्याला सांभाळायचं आहे. आणि आता हे मला एवढं भारी वाटलं इथे येऊन. इथे कुठे कचरा टाकलेला नाही आहे बघा. एवढं मी तुम्हाला दाखवतो. आता मी जेवढ्या ठिकाणी फिरलोय ना, तर कुठं तुम्हाला कचरा दिसणार नाही. तर म्हणजे हे श्रीदेवी रेडजाई मंदिर आहे. अशी तटबंदी आहे इथे. आपली मिरजोळी या साईडला मिरजोळी आहे आणि आपण इकडून आलो. या साईडला पूर्ण चिपळूण आहे. इथे सुद्धा तोफ आहे. ही तोफ इकडेच ठेवली आहे. ही तोफ इथून का हलवली दिसत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्माचं संरक्षणाचं काम जे केलं आहे ते आपल्याला याच्या पुढं सुद्धा आपल्याला करायचं आहे. ती जबाबदारी आपली आहे. त्यांनी आपल्या धर्मासाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं आहे. त्यासाठी म्हणजे त्यांनी करून ठेवलं आहे म्हणून आपण आत्ता आहोत हिंदू म्हणून. हे लक्षात ठेवून सगळ्या आपल्या हिंदू बांधवांनी आपल्या धर्माचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. इथूनच आपल्याला घरी जायचं आहे. या साईडला कालुस्त्यातून तुम्हाला बघू शकता. पूर्ण इकडे या साईडला पूर्ण नदी आहे. पूर्ण त्या साईडून नदी आहे. परत फक्त या साईडला या साईडला पण नदीच आहे. ही अशी इकडून नदी जाते आपली मिरजोळ इथली. आणि ही इकडून गोवकोटची इकडे जाऊन मिळते. पूर्ण आता इकडे जंगल झालं आहे. तर म्हणजे आपण आता मिरजोळी साईडच्या दिशेला आहोत. आता हा इथे पण एक स्पेस आहे. इथे पण त्या तोफ असाव्यात. दगडी तसे दिसत आहेत. आणि याच्या खाली ही पूर्ण तटबंदी आहे. अशी पूर्ण तटबंदी आहे. आता आपण जी मुलं आपण शाळेत शिकवतो ना, त्या शाळेत मुलांना आमच्यापर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. आणि आत्ता तर त्यांच्या शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख पण नसतो. आणि आता भरपूर काय धर्माच्या विरोधात सगळं चाललं असल्यामुळे ते सगळं आपलं रिमूव्ह केलं नाही आपल्या इतिहासामधून. त्याची सुद्धा सगळ्या पालकांनी नोंद घेऊन आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्माबद्दल आपल्या सर्व महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अजून असे भरपूर काही जे योद्धा आपल्या धर्मासाठी जे होऊन गेले त्यांच्याबद्दल त्यांची जी यशोगाथा आहे, त्यांची जन्मकथा आहे, ह्या सर्व आपल्या मुलांना सांगितलीच पाहिजे आपल्या धर्माबद्दल. तर सर्वांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. भले आपण आपल्या मुलांना किती पण इंग्लिश शाळेमध्ये टाकलं नाही, आपल्या धर्माबद्दल आपली मराठी भाषा याच्याबद्दल सर्व ज्ञान त्यांना आलंच पाहिजे. पूर्ण तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण नदी आहे. ही पण आपली मिरजोळीतली नदी आहे. तर ही नदी पूर्ण जाऊन पुढे जाऊन मिळते आणि आपण इकडूनच जाणार. काय भारी दिसतंय. आपण एकदम परफेक्ट टाईमला आलोय. त्या टाईमला पूर्ण उजेड सगळीकडे आहे. तिकडून जाऊया. आता किल्ले भरपूर जुना असल्यामुळे तर त्याची तटबंदी वगैरे ढासळली.
ही किल्ल्याची मागची साईड आहे, जिकडून आपण आता आलो आहे या साईडला. आणि इकडे भिंत आहे, म्हणजे काय म्हणतात, संरक्षण भिंत किल्ल्याची. छोटं तलाव आहे पाण्यासाठी बांधलेलं किल्ल्यावरती. जेव्हा आपले मावळे राहत असावेत तर त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी. आणि प्रत्येक किल्ल्यावर जर तुम्ही आपल्या गेलात ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती गेला तर तिथे असा पाण्याचा साठा आहे, जिथे पाणीसुद्धा आहे नैसर्गिकरित्या. इथे मोठा असा, मला वाटतं त्यावेळेस इथे त्यांची सभा वगैरे होत असावी, कारण का हा जो धक्का तो आधीचाच आहे, फक्त तिथे एक स्टेज बांधला आहे. पण हा पूर्ण चौथरा बांधला आहे त्याने दगडांच्या ह्याच्याने. लाईट वगैरे पण सुविधा आत्ता तर ती आहे केलेली. पूर्ण असा खाली उतार आहे, डोंगर आहे हा, त्याच्यामुळे. या साईडला परशुराम घाट दिसतोय, या साईडला गोळकोट. इकडे सुद्धा मस्त असा नदीच्या बाजूचा सीन म्हणजे हे आहे, नदीच्या बाजूला अशी ठिकाणं आहेत की मस्त ते दिसतात, नाळी वगैरे. तर तिथे सुद्धा मी एक दिवस जाईन ते कवर करायला, तेव्हा आपल्याकडे ड्रोन वगैरे असेल ते बघू. मस्त बघा समोर घरांच्या बाजूलाच हे आहेत, नाव आहेत, म्हणजे होड्या आहेत. ते भारी वाटतंय. माझा मोहल्ला आहे इथे. नाळीच्या बागा, नदी किती भारी वाटते. वरून किती तुम्ही छोटं वाटतंय, पण प्रत्यक्षात किती मोठी असावी ती खाली जाऊन. त्याच्या पुढे इथे ध्वजारोहण पण केलं जातं असं वाटतंय. इथे मोठी अशी तोफ पण नाही, ही तोफ मला वाटतं हल्ली नसावी. इथं पण एक मोठी तोफ आहे, तर याच्यामुळे ती तिथं घेऊन नाही गेली. सूर्यास्त होत आला इकडे. इकडे खाली पोरांच्या कॅनाचा आवाज येतोय, क्रिकेट खेळत असावेत. तिथे आपण आता आलोय पुढे. हा एक बुरुज आहे, त्या साईडला माझा एक बुरुज आहे, ते म्हणतात ना त्यावेळेस किल्ल्यावरून मावळे टेहळणी करायचे, तर ती जागा समोरची इकडे आणि त्या साईडला काय समोरचा एक पॉईंट आहे ना, म्हणजे दोन बुरुज आहे, त्या साईडचा आणि या साईडचा. तर इकडून आपला पूर्ण किल्ला दिसतो, म्हणजे अंदाज किल्ल्याचा वरचा घेर दिसतो की केवढा किल्ला मोठा आहे. आपण आता त्या साईडला त्या बुरुजावरती जाऊन बघूया. तर पूर्ण एकदम हाईटवरती. खरं तर असं फिरायला मला खूप आवडतं, पण मुंबई ठिकाणी गेल्यापासून ही सगळी आवड आपल्याला आता बाजूला ठेवावी लागली होती. पण याच्या पुढं बाग अशी तटबंदी बांधलेली आहे दगडांची. पण सेम तसंच आहे. इथे पण दोन तोफा आहेत, एक मोठी एक छोटी.
इकडून पण भारी वाटतंय या साईडला आपले अंडे हे बघा, वरती प्लास्टिक वगैरे टाकले, खाली प्लास्टिकचे. ह्या साईडला थोडी कचरा आहे, म्हणजे या साईडला त्यांना वाटलं की इकडं अडगळ आहे तिथे टाकावं. पण कृपया सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता, निगा राखणं व त्याचे सांभाळ करणं ही आता आपली जबाबदारी आहे. तर तुम्ही त्यासाठी तुम्ही काय करू नका एक्स्ट्रा, पण तुम्ही जिथे आलाय स्वतःचा कचरा इकडे तिकडे टाकू नका. तर ती जर प्रत्येकाने अशी जबाबदारी घेतली ना, तर खरोखरच कचरा कशाला होणार आहे. मी तुम्हाला माहिती सांगितली, मला जसं जमलं. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्या मुलांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, इतिहासामध्ये काय घडलं आहे, कोणी काय केलं हे समजलंच पाहिजे. आता शिक्षणामध्ये ते नाही आहे, पण आपण अशा शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये ते शिकवलं पाहिजे आणि परत आपणसुद्धा त्यांना ती शिकवण दिली पाहिजे. हे इंग्लिश शिकवून त्याचा काहीही फायदा नाही आहे सध्याच्या काळामध्ये. हे इंग्लिश शिकणं, हे जे इंग्रजी आपण बोलतो, हिंदी बोलतो किंवा इंग्रजी बोलतो, हे फक्त आपण किती शिकलो हेच दाखवतं. कळलं की तुम्ही किती सुशिक्षित आहात, तुम्हाला काय येतं, हेच तुमचं टॅलेंट काय आहे. पण आपल्या धर्माबद्दल, आपल्या भाषेबद्दल हा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. मी जरी मुंबईमध्ये राहिलो ना, तरी मी खूप जणांशी मराठीच बोलतो. भले समोरचा माणूस भैया असू दे, इतर परप्रांती असू दे, तर त्याच्याशी मराठीच बोलतो. कारण का मला मराठी असल्याचा खरंच अभिमान आहे. आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. आपला अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे आपल्या मराठी भाषेसाठी. तर त्याच्यामुळे आपली भाषा वगैरे कुठेही जाल तर आपली मराठी भाषा जपून ठेवा. आता मी बघितलं मुंबईला वगैरे मी फिरतो ना, तर मराठी माणूससुद्धा मराठी माणसाशी हिंदी बोलतो का, तर त्याला वाटतं की समोरचा व्यक्ती मराठी समजत नसावा, हिंदी समजत असावा. पण आपण कशाला त्यांच्या भाषेत बोलायचं, जरी तो हे असला, परप्रांती असला. तो जर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन जर कमवत आहे, पैसा कमवतो आहे, तर त्याला आपली मराठी भाषा शिकायची गरज आहे. आपल्याला हिंदी भाषा शिकायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपणच आपल्याशी पण हिंदी जर बोलत राहिलो तर आपली भाषा कधीच पुढे जाणार नाही. खरं तर मराठी भाषा ही आपली एक ओळख आहे, त्याच्यामुळे ती भाषा आपण मराठी माणसांनी कधीच सोडू नये. मेन पॉईंट वाचून दाखवतो. किल्ले गोविंदगड, हा समोरचे बुरुज आहेत हे दोन. आणि श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानवर राजे सामाजिक प्रतिष्ठान गोळकोट. छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाचे पावित्र्य भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती येऊन गेलेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. किती साली काय आहे ते मी तुम्हाला फोटो पाठवतो. फोटोमध्ये जे लिहिलेलं आहे ते वाचा स्टॉप करून. तेवढं आता आपण जर वाचत राहिलो ना तर पूर्ण व्हिडिओ मोठा होईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत जर कधी किल्ल्यावरती आलात तर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. तर इकडे तुम्ही कोणतरी कचरा वगैरे टाकला, तर इथं पूर्ण चांगला कचरा टाकण्यासाठी हे केलं आहे.